आनंद कोणाला नको असतो, तो आपल्या सगळ्यांनाच हवा आहे. त्यासाठी ह्या 5 गोष्टी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. पहिली गोष्ट आहे, बी ॲट प्रेझेंटमध्ये राहा, वर्तमानामध्ये राहा. आता हे स्लोगन टाईप तुम्ही ऐकलं असेल, पण वर्तमानामध्ये राहणं म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यात सांगते. प्रेझेंटमध्ये राहणं म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. एका मिनटासाठी पॉज करून तुमच्या आजूबाजूला काय आहे ते पहा. तुम्हाला काय ऐकू येते, इतर आवाज, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. नॉन जजमेंटल होऊन फक्त ऐकत राहा, फक्त साक्षी भावाने ऐका, पहा. म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे जर अस्ताव्यस्त पडलेलं असं बरंच काहीच, तर त्याला जज नका करू की किती घाणेरडं आहे काय. जस्ट पाहणे. खूप वरून एखादी तिराईत व्यक्ती जसं पाहत असेल या सगळ्याला, त्याला आपण म्हणतो प्रेझेंटमध्ये राहणे. ह्याची प्रॅक्टिस करण्यासाठी दर अर्ध्या तासानंतर आपण लांब श्वास घेऊन स्वतःला प्रेझेंटमध्ये राहण्याची आठवण देऊ शकतो. बुद्धिस्ट थेअरीमध्ये तर अवेअरनेस आणि माइंडफुलनेस आणि प्रेझेंटमध्ये राहण्याचं महत्त्व खूप सांगितलेलं आहेच. पण अनेक सायकोलॉजिकल रिसर्चमध्ये सुद्धा हे सिद्ध झालं आहे की प्रेझेंटमध्ये राहणारे लोक खूप आनंदी असतात. आनंदी आयुष्यासाठी दुसरा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ही सगळ्यात एक बेसिक आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे, सगळ्यात छान अशी गोष्ट आहे जी आपण करू शकतो. कृतज्ञता म्हणजे काय, तर आपल्याकडे जे आहे त्या वस्तूंकडे पाहणं, त्यांच्याकडे कौतुकाने पाहणं, त्यांना ॲप्रिशिएट करणं, ते आपल्याकडे असण्याप्रती आपण धन्यवाद देणं या विश्वाला, या पृथ्वीला, किंवा ज्या कोणी व्यक्तीमुळे ते आपल्याकडे आलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीला. आपल्याला अनेकदा अशी सवय असते की आपल्याकडे काय नाही आहे हे पाहत राहण्याची सवय आपल्याला लागते. मी हे म्हणत नाही की आपल्याकडे काय नाही आहे ह्याकडे पाहू नका, पहा. कारण आपल्याकडे काय नाही आहे हे पाहिल्यामुळे आपल्याला काय पाहिजे आहे, काय करायचं आहे याचं एक मोटिवेशन मिळत असतं. पण फक्त काय नाही आहे हेच फोकस करत राहण्याने आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला धन्यवाद देण्याचा प्रयत्न जर केला, ही जर प्रॅक्टिस तुम्ही एक लावूनच घ्या, मी तर म्हणते. आता मी अनेक वर्षापासून ही प्रॅक्टिस करते आहे. मला वाटतं जवळपास 10-12 वर्ष झालेत. जेवण केल्याच्या नंतर माझ्या मनातून आपोआप धन्यवाद निघतं, पाणी पिल्याच्या नंतर आपोआप धन्यवाद निघतं. तर हे प्रॅक्टिस तुम्ही नक्की करून पहा. याच्यावरही रिसर्च अवेलेबल आहे की जे लोक ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस कायम करत असतात त्यांच्या आनंदामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, असं सिद्ध झालेलं आहे. आनंदी आयुष्यासाठी तिसरा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे हे सगळं बदलत राहणार आहे, काहीही परमनंट नाही आहे, ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं. हे बघा, बरेचदा आपल्याला असं वाटतं की हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, एखाद्या व्यक्तीने असं वागलं पाहिजे, किंवा ही गोष्ट टिकली पाहिजे. आपल्याला वाटत असणारी ती इमोशन ही खूपच प्युअर आणि खरी आहे, त्यात काहीच वाद नाही आहे. पण ह्या पृथ्वी तलावर सगळं काही बदलत आलेलं आहे. जे 1000 वर्षापूर्वी होतं तसं आता काहीही राहिलेलं नाही आहे. भारतही तिथे नवीन नाही आहे. भारत पहिले खाली होता, तो वरती गेलेला आहे. इथे राहणारे लोकही आता तसे राहत नाहीत. इथे ज्या प्रकारे पूर्वी श्रद्धा लोक व्यक्त करत असतील तसे आता करत नाही आहेत. तर सगळं बदललेलं आहे आणि ते बदलत जाणार आहे. आपण कोणीही त्याला थांबवू नाही शकत. बरेच लोकांना त्रास होत असतो, हे नाही बदललं पाहिजे, ते नाही बदललं पाहिजे, ते नाही झालं पाहिजे. ह्याने काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सफरिंग वाढण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे आरामात कूल डाऊन करायचं. सगळं काही बदलणार आहे. 2000 वर्षापूर्वीपासून बदलत आलेलं आहे, तर ते बदलणार आहे. फक्त आपण त्याच्याकडे आनंदी मनाने प्रेझेंट राहू शकतो का, हे पाहिलं पाहिजे. कारण गौतम बुद्ध असं म्हणतात की आयुष्यामध्ये आनंद येणं, दुःख येणं, कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये येणं, कोणीतरी आपल्या आयुष्यामधनं जाणं, ही नॅचरल फ्लो ऑफ लाईफ आहे. आणि त्याच्याकडे आपण त्या नॅचरल फ्लोच्याच हिशोबाने पाहिलं पाहिजे. आणि आयुष्य आनंदी जगण्यासाठीचा चौथा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस कंपॅशन. तर कंपॅशन म्हणजे इतर लोकांच्या आयुष्यामध्ये येणारं दुःख समजून घेता येणं आणि त्यांना त्या दुःखातून बाहेर काढण्याची प्रामाणिक इच्छा आपल्या आतमध्ये असणं आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं, ह्याला कंपॅशन असं आपण म्हणू शकतो. गौतम बुद्धांनी तर ते सांगितलेलंच आहे आणि सायकोलॉजिकल रिसर्चही हे सिद्ध करतं की जे लोक कंपॅशनेट असतात, ज्यांना दुसऱ्यांना त्रासातून काढण्यामध्ये रस असतो, ज्यांना ते करावं असं वाटतं, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद वाढतो. आणि तुम्हीही पाहिलं असेल की इतरांसाठी आपण केलेली छोटीशी गोष्ट पण
आपल्याला खूप वेगळ्या प्रकारचं समाधान देऊन जाते इतरांच्या चेहऱ्यावरचं हसू. हे करत असताना मला हे बिलकुल म्हणायचं नाही आहे की दुसऱ्यांना तुमचा फायदा घेऊ द्या किंवा दुसरे कसेही वागत असतील तरी तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने वागा. नाही, दुसऱ्यांच्या चुका होत असतील तर त्यांना त्या चुका नीट शब्दामध्ये सांगा. खूप जास्त हार्श शब्द न वापरता जर शक्य होत असेल सांगणं तर ते आपण सांगितलं पाहिजे. ओव्हरऑल आपण एक म्हणू शकतो की मी हे नाही म्हणते की प्रत्येकच वेळेला प्रेमाने बोलणं किंवा प्रत्येकच वेळेला मदत करणं नाही, पण शक्यतो जास्तीत जास्त वेळेला आपल्याला ते करता येतं आहे का हे पाहणं. आणि समोरची व्यक्ती ही खूप जेन्युइन असेल, ती तुमचा गैरफायदा घेणारी नसेल, तर अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो का याचा विचार करणं, याला मी कंपॅशन म्हणेन. तर असं आपण आनंदी आयुष्यासाठी तिसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे हे सगळं बदलत राहणार आहे, काहीही परमनंट नाही आहे, ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं. हे बघा, बरेचदा आपल्याला असं वाटतं की हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, एखाद्या व्यक्तीने असं वागलं पाहिजे किंवा ही गोष्ट टिकली पाहिजे. आपल्याला वाटत असणारी ती इमोशन ही खूपच प्युअर आणि खरी आहे, त्यात काहीच वाद नाही आहे. पण ह्या पृथ्वी तलावर सगळं काही बदलत आलेलं आहे. जे 1000 वर्षापूर्वी होतं तसं आता काहीही राहिलेलं नाही आहे. भारतही तिथे नवीन नाही आहे. भारत पहिले खाली होता, तो वरती गेलेला आहे. इथे राहणारे लोकही आता तसे राहत नाहीत. इथे ज्या प्रकारे पूर्वी श्रद्धा लोक व्यक्त करत असतील तसे आता करत नाही आहेत. तर सगळं बदललेलं आहे आणि ते बदलत जाणार आहे. आपण कोणीही त्याला थांबवू नाही शकत. बरेच लोकांना त्रास होत असतो, हे नाही बदललं पाहिजे, ते नाही बदललं पाहिजे, ते नाही झालं पाहिजे. ह्याने काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सफरिंग वाढण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे आरामात कूल डाऊन करायचं. सगळं काही बदलणार आहे. 2000 वर्षापूर्वीपासून बदलत आलेलं आहे, तर ते बदलणार आहे. फक्त आपण त्याच्याकडे आनंदी मनाने प्रेझेंट राहू शकतो का हे पाहिलं पाहिजे. कारण गौतम बुद्ध असं म्हणतात की आयुष्यामध्ये आनंद येणं, दुःख येणं, कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये येणं, कोणीतरी आपल्या आयुष्यामधनं जाणं, ही नॅचरल फ्लो ऑफ लाईफ आहे आणि त्याच्याकडे आपण त्या नॅचरल फ्लोच्याच हिशोबाने पाहिलं पाहिजे. तर हे होते आयुष्य आनंदी करण्यासाठीचे काही 3-4 उपाय. तुम्हाला जर अजून याच्यामध्ये काही भर टाकावी असं वाटत असेल, तुमच्या बाजूने काही गोष्टी असतील, तुमच्या स्वतःच्या काही आयडियाज असतील ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा होते, आपल्या आनंदामध्ये वाढ होते, तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. इतरांनाही त्यामुळे फायदा होईल, इतरांनाही ते कळेल. आणि दुसरं म्हणजे आनंद असणं किंवा आयुष्य आनंदी असणं हे काही कुठलं तरी डेस्टिनेशन नाही आहे की मला हे अचीव करायचं आहे आणि ते मिळवायचं आहे. ती एक प्रोसेस आहे. म्हणजे आयुष्य जगण्याच्या या संपूर्ण प्रोसेसमध्येच आपला एकंदर ॲटिट्यूड हा प्रसन्न असणं, याला मी म्हणू शकते की आपलं आयुष्य आनंदी असणं. आणि हे करत असताना मला हे बिलकुल म्हणायचं नाही आहे की आपल्या आजूबाजूला जे चुकीचं चाललेलं आहे त्याच्याकडे हसत मुखाने पाहणं, असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे. जे चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे. जे बदललं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे की ही चुकीची गोष्ट आहे ती दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न करण्यातनं ती चूक सुधारल्याच्या नंतर जर त्यामुळे काही अजून लोकांना फायदा होत असेल तर ही गोष्ट खूप जास्त समाधानाची असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आहे. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कळवा. थांबूया. थँक्यू सो मच.